एखादा फिशर आहे किंवा डॉक्टरांकडून फिशर आहे हा डायग्नोसिस झालेला आहे, वारंवार त्रास होते, अशा पेशंटनी ट्रीटमेंट नाही केल्यामुळे काय गुंतागुंती किंवा कॉम्प्लिकेशन होऊ शकतात त्याच्याबद्दल काही सांगू शकाल आता का? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण फिशर जनरली बेसिक मेडिकेशन्सने हे बरं व्हायला पाहिजे किंवा क्रोनिक फिशरमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. जर एखाद्या माणसाला त्रास कंटिन्यू राहत असेल आणि तो त्याच्याकडे दुर्लक्ष करेल तर दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. अंडरलाईन काही आजार असेल जसं की क्रोन्स डिसीज झालं किंवा काही काही लोकांना तर अगदी ते गुद्धाशयाचं किंवा लोअर रेक्टल कॅन्सर पण असू शकतो. तर त्याचं जे डिस्टिंग्विशन आहे ते करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते जस्ट आपण इग्नोर करू शकत नाही. सिम्पल फिशर असलं तर ते ट्रीटमेंटने बऱ्यापैकी सिम्प्टोमॅटिकली रिलीफ होतं. पण तुमचे जर सिम्प्टम जात नसणारे, महिने झाले, खूप दिवस झाले, 6-6 महिने उलटले तरी सुद्धा ते सिम्प्टम्स आहे, मग ह्याचा अर्थ असं आहे की काहीतरी आतमध्ये जास्त मोठा आहे. सिरियस ब्रुविंग करतंय, ते आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. नेमकं जर का ते एखाद्याला डायग्नोज फिशर आहे आणि त्याचा ट्रीटमेंट करायला सांगितलेलं आहे आणि काही कारण असतं, एक तर आपणाला वेळाभावी म्हणा, काही भीतीपोटी म्हणा, ट्रीटमेंट नाही केलं, नेग्लेक्ट केलं, तशा पेशंटमध्ये होणारे त्याचे कॉम्प्लिकेशन काय असतात? जसे की आपण टॅप्सेस वगैरे हे सगळं म्हणतो, तसे कोणते कोणते आहेत, काय म्हणतात? तर एक खास प्रकार असतो फिशर इन फिस्चुला, फिस्चुला इन फिशर. सर कधी कधी क्रॉनिक फिशरमध्ये आपल्याला फिस्चुलाचा प्रकार पण बघता येतं किंवा ॲनोरेक्टल सेप्सिस किंवा पेरिएनल सेप्सिस और ॲप्सेस बनणं ह्याचं प्रमाण जास्त वाढू शकतं. कारण शेवटी ते एक कट आहे. आपली स्किन जी असते ते अँटीबॅक्टेरियल किंवा बॅक्टेरियाला हे करणारी असते, डिफेन्स करणारी असते. पण जर तिथे चीर असली कायमस्वरूपी किंवा खूप दिवसामधनं, तर त्या पोर्टलमधनं इन्फेक्शन आतमध्ये शिरून तिथे पेरियनल ॲप्सेस तयार होण्याचा धोका निर्माण होतो. आणि जर काय ॲप्सेस झालं तर म्हणजे महिना 1.5 महिन्याचं ते कार्यक्रम असतो. सोपा प्रकार होता तो जाऊन कॉम्प्लिकेट झाला. एक्झॅक्टली. इवन फिशरच्या ॲनल स्पाझम मध्ये खूप ताकद दिल्यामुळे त्यांचा पाईल्सचा पण होण्याची धोका वाढत राहते. कारण अगेन्स्ट द प्रेशर स्प्लिंटर स्पाझमच्या अगेन्स्ट त्यांना पुश करणं आहे, तर पुश केल्यामुळे तिथली रक्तवाहिनी सुजून तो पाईल्स होणं किंवा एक्झिस्टिंग पाईल्स हायर ग्रेडला जाणं हा सुद्धा अपेक्षित आहे. आणि ऍट द सेम टाइम लॉंग टर्म जर का आता फिशर आहे, कॉन्स्टिपेशन होतंय, ॲनल स्पाझम आहे, त्यांची पॅटर्न ऑफ डिफिकेशन चेंज होऊन इव्हन नंतर फिशर ट्रीट केलं तरी सुद्धा ओडीएस वगैरे होण्याची चान्सेस आहेत. तो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण की आपलं जे मोशन पास करायचं जे प्रकरण असतो म्हणजे रेक्टल कॉन्ट्रॅक्शन आणि स्पिंटर रिलॅक्सेशन म्हणतो, म्हणजे मला दाबायला पाहिजे आणि खालचं गुदाशय उघडायला पाहिजे. म्हणजे एखादा बाहेरून येणारा माणूस दाबायला पाहिजे आणि दरवाजा उघडायला पाहिजे, नंतरच बाहेर निघून जाईल. एक्झॅक्टली. तर हा प्रकारमध्ये मिक्स मॅच होऊन जातं. आणि ह्यामुळे जसं आता तुम्ही सांगितलं की असणारे पाईल्स खूप मोठे होऊ शकतात, कारण जे मलाशय आहे आपलं रेक्टम आहे ते खूप जास्त दाबायचा प्रयत्न करतंय आणि ॲनल कॅनल जे आहे ते स्पाझम मध्ये गेलेलं आहे, तर ते इनइफेक्टिव्हली दाबत राहतं आणि त्यामुळे सगळे आपले जे पाईल्स आहेत ते जास्त वाढू शकतात. सेकंडरी गोष्ट जसं आता तुम्ही सांगितलं की ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा माणसाच्या काय म्हणतो गट ब्रेन ॲक्सिसमध्ये जे हे झालेलं असतं रिफ्लेक्स की कॉन्ट्रॅक्शनच राहतो, इफेक्टिव्ह रिलॅक्सेशन होत नाही. त्याच्यामुळे हा जो प्रकार होतो ज्याला आपण ओडीएस म्हणतो, म्हणजे पेशंट नंतर बाथरूममध्ये जाऊन 20-20, 25-25, 40-40 मिनिटं बसणार, पण त्याला हवं तसं मन मोकळेपणाने मोशन होणार नाही. हा प्रकार पण उद्भवू शकतो. ओके. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस.